आज मी एका अशा ठिकाणावर गेलतो जिथं स्वतः एक देवाने येऊन तिथं लात मारून ते खडक फोडला होता. तर कसं आहे मंडळी, आज जायचं होतं आपल्याला सुरगावला. मग काय गाडी घेतली आणि निघालो, पण पेट्रोल पंपावर आलो, पेट्रोल टाकायला तिथं काही पेट्रोल नव्हतं, तेव्हा पेट्रोलच नाही. मग काय दुसऱ्या पेट्रोल पंपावर गेलो, तिथं होतं भाऊ पेट्रोल. मग काय तिथं 100 रुपयाचं पेट्रोल टाकलं. मग काय निघालो तिकडं, आणि ट्रॅक्टरवाल्याने असं फाळकं लावलं होतं, सटकलं तर या करायचं कामाची भाऊ. नंतर या चिखलामध्ये गेलो तर ही गाडीच फसून गेली. मग काय आपण ओढू काढली बोकस तरी दुसऱ्या वाटाने चाललो होतो, भाऊने आपल्याला उतरिलं आणि चालला होता एकटाच. नंतर एवढा मोठा उतार लागला आणि त्याच्यात उतार झाला नाही तर या अशी चिखलात गाडी गेली. मग काय ते झालं नाही तर एवढं मोठी गंगा लागली आणि त्या गंगातून गाडी न्यायची होती. मग काय पॅन्ट वर करून घेतली आणि चाललो. भाऊने तर मध्येच गाडी बंद पाडली. गाडीच्या सायलेन्सर मध्ये भलं मोठं पाणी गेलं होतं, प्लग मध्ये पण लय मोठं गेलं तर प्लग फुकिला. मग काय झाली भाऊ चालू गाडी. नारळ घेऊन तर चाललोच होतो. मग काय महाराजाच्या मंदिरापाशी आलो, तिथं उतरलो आणि आतमध्ये गेलो. आत गेल्या दर्शन करून घेतलं आणि ह्या पायी हे तर भलं खोल होतं, आतमध्ये जावं लागत होतं सगळं. खाली वाकत कस तरी आलो आतमध्ये, दर्शन घेतलं आणि निघालो. परत गाडीवर बसलो आणि इथं आलो. आणि ही जागा तिची तर भीमदेवाने खडक टाकलं होतं आणि त्याच खडकाला त्यांनी लात मारून फोडलं होतं, कारण की चोंडाळ्याच्या देवीचं जे वराला आलं होतं त्यांना काही पाणी भेटलं नव्हतं. मग देवाने वळण टाकून ती गंगा चोंडाळ्याला न्यायची होती. आणि जे मोठ्या रेल्वे आहेत त्यांचे इथं कुस्त्या व्हायचे आणि त्यांचे ते पायाचे ठसे इथं रुमटलेले. त्यामुळेच या देवीचं नाव भिवर नाही ठेवलेलं आहे. आणि हा इथंच ती लात मारलेली. मग काय दर्शन वगैरे केले आणि निघालो घराकडे. आणि ठसे पाहत चालत होतो, तेवढ्यात ते दगड भेटला. पाय आता दगड कशावर टाकलेला आहे, आरपार सांधे त्याला. आणि हा मग काय गंगामध्ये गेलो आणि इथं तर तहसीलची गाडी आली होती. लोक नुसते इकडे तिकडे पळायला लागली, कोणाचं काय आणि कोणाचं काय. हो भाऊ तर नुसती गाडीत धुवायला लागला, पुन्हा प्लग मध्ये पाणी गेलं, फुकी पोयाजार. तहसीलची साहेब तर मस्त इथं कमरा रात देऊन उभा होती. तेव्हा म्हणलं आपल्यालाच पकडायची. मग काय आपण निघालो आपल्या घराकडे. चला आता भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये. लाईक, फॉलो आणि कमेंट करून जा. लवकरात लवकर आपल्याला 1K कंप्लीट करायचं, त्याच्यामुळे फॉलो करून